श्री स्वामी समर्थ। तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की नवरात्रीचे 9 दिवसाचे 9 देवी आईचे रूपे कोणती, त्याच्यानंतर 9 माळी कोणत्या, त्याच्यानंतर 9 नैवेद्य कोणते दाखवायचे नवरात्रीमध्ये, तर त्याविषयी मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मागच्या काही व्हिडिओमध्ये मी घटस्थापनेविषयी आणि नवरात्रीविषयी खूप काही माहिती सांगितलेली आहे। तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघू शकतात। तर त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्हाला एक उपाय करायचा आहे कापूरचा, त्याविषयी सुद्धा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे। आणि आता आपला विषय असा आहे की नवरात्रीचे 9 देवीचे जे रूप आहेत ती कोणती, त्याच्यानंतर रोज त्यांना ज्या माळी असतात त्या माळी कोणत्या करायच्या, त्याच्यानंतर 9 नैवेद्य कोणते दाखवायचे, तर याबद्दल माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर घटस्थापना झालेली आहे, आज पहिला दिवस आहे, म्हणजे घट आज स्थापन झालेले आहेत। त्याच्यानंतर आज देवीचं पहिलं रूप आहे शैलपुत्री देवी। तर या देवीची आपल्याला आज पूजा करायची असते आणि या देवीला बिड्याचे पानाची माळ किंवा पिवळ्या फुलांची माळ ही अर्पण केली जाते आणि तुपाचा नैवेद्य हा दाखवला जातो। शुद्ध गाईचं जे तूप असतं या तुपाचा नैवेद्य या देवीला दाखवला जातो। समजा काही केलं तुमच्याकडे जर शुद्ध गाईचं तूप जर नसेलच, घरात केलेला जर असेल तर ते दाखवलं तरीही चालेल। आणि हा जो तुम्ही नैवेद्य दाखवता हा घरामध्ये सगळ्यांना थोडा थोडा देऊन तो प्रसाद म्हणून खायचा असतो। दुसरं जे देवीचं रूप आहे ते देवी ब्रह्मचारिणी या देवीचं रूप आहे आणि त्या दिवशी आपल्याला पांढऱ्या फुलांची जी माळ असते ती अर्पण करायची असते। म्हणजे चमेली वगैरे हे असे जे पांढरे फुलं असतात याचे आपल्याला माळ असते ती अर्पण करायची असते आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला फक्त साखरेचा नैवेद्य म्हणून दाखवायचा असतो। तिसरं जे देवी आईचं रूप आहे म्हणजे जी तिसरी जी माळ आहे त्या दिवशी आपल्याला आई चंद्रघंटा जी देवी आहे त्या देवीची आपल्याला पूजा करायची असते आणि गुलाब, जास्वंद या फुलांची आपल्याला माळ अर्पण करायची असते। तर ह्या फुलांची जर तुम्ही माळ अर्पण केली तर तुमच्या जे पाप असतात त्याच्यातून तुमची मुक्तता होत असते आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला दुधाचा नैवेद्य हा दाखवायचा असतो। चौथ्या दिवशी तुम्हाला देवी आईच्या कुष्मांडा या रूपाची तुम्हाला पूजा करायची आहे आणि केशरी किंवा अबोली कलरचे जे फूल असतं त्याचे तुम्हाला माळ अर्पण करायची आहे। आणि या दिवशी तुम्हाला मालपुवा किंवा गोड भजे म्हणजे आपण गुलगुले म्हणतो या पदार्थाचा नैवेद्य तुम्हाला देवी आईला दाखवायचा आहे। 5व्या माळेला तुम्हाला देवीची स्कंद माता या रूपाची पूजा करायची आहे आणि यामध्ये तुम्हाला बेल किंवा कुंकूची माळ तुम्हाला अर्पण करायची आहे। या दिवशी तुम्हाला केळीचा नैवेद्य हा दाखवायचा असतो। 6व्या माळेला कात्यायनी मातेची पूजा करायची असते आणि मधाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा असतो। 6व्या माळेला तुम्हाला कर्दळीच्या फुलांची जी माळ असते ती अर्पण करायची असते। 7वी जी माळ असते ती देवी कालरात्री देवी असते, या रूपाची आपल्याला देवी आईची पूजा करायची असते आणि झेंडूचं फूल किंवा नारंगी फूल जे असतं हे आपल्याला अर्पण करायचं असतं देवीला आणि गुळाचा नैवेद्य हा दाखवायचा असतो। 8व्या दिवशी आपल्याला महागौरी या देवीची पूजा करायची असते आणि आपल्याला जे असतं ते नारळ, अख्खं जे नारळ असतं ते अर्पण करायचं असतं आणि ते जे नारळ असतं ते तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी फोडायचं असतं। या दिवशी तुम्हाला तांबडी फुले किंवा कण्हेर या फुलांची माळे तुम्हाला अर्पण करायची असते। त्याच्यानंतर 9वं रूप आहे देवी सिद्धिदात्री। तर या देवीला तुम्हाला कुंकूची माळच अर्पण करायची आहे, म्हणजे कुमकुम अर्चन, दोरा घ्यायचा त्याला कुंकू लावायचं आणि ती माळ तुम्हाला अर्पण करायची आहे। आणि तुम्हाला या दिवशी तुम्हाला पांढऱ्या तिळाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे। तर आता तुम्हाला समजलंच असेल की देवीची 9 रूपे कोणती, त्याच्यानंतर कोणती माळ अर्पण करायची आणि नैवेद्य कोणता दाखवायचा 9 दिवस। तर अशा प्रकारे तुम्ही 9 दिवस 9 देवी आईच्या रूपांची पूजा करा, 9 माळ अर्पण करा।
त्याच्यानंतर 9 दिवस 9 नैवेद्य दाखवा. त्याच्यानंतर 8व्या दिवशी तुम्हाला कन्यापूजनसुद्धा करायचं आहे. त्याबद्दल माझा व्हिडिओ येईलच. तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.